महत्त्वाची अपडेट समोर येते मुंबईतून। मुंबईत आंदोलक विद्यार्थ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला गृह विभागाने चांगलाच दणका दिलाय। धमकीच्या व्हिडिओची गंभीर दखल घेत या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची भाषा करणाऱ्या या पोलिसावर गृह विभागाकडून ही कारवाई करण्यात आली। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, आपण हा व्हिडिओ पाहिलेला आहे, सोशल मीडियावर व्हायरल होतोय, संतापजनक आहे आणि लगेचच हा व्हिडिओ समोर आल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे। काय अधिकचे अपडेट आहेत? मैं तो मालूम पड़ा कि फिर घूम के आ गए। नहीं तुम लोग को समझे कसम से घर पे इधर वापस खरं तर ठिकठिकाणी विद्यार्थी आहेत ते आंदोलन करतायत आणि या आंदोलन करत्या विद्यार्थ्यांना पोलीस देखील आहेत ते ताब्यात घेत आहेत आणि ताब्यात घेतल्यानंतर घेऊन जात असल्याचा एक व्हिडिओ आहे तो व्हायरल होत होता। 50 ग्रॅमची आहे ती पावडर तुमच्या खिशामध्ये टाकेल अशा आणि त्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यात येईल अशा पद्धतीचा आहे तो व्हिडिओ आहे तो समोर आला होता। आणि त्यानंतर खरं तर या पोलीस शिपाई आहे तो सायन पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असून याच्यावर आहे ती निलंबनाची कारवाई आहे ती केलेली पाहायला मिळते। खरं तर एखाद्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना धमकावणं हे कुठेतरी चुकीचं आणि हा धमकवत असल्याचा शिपाई पाहायला मिळाला आणि त्यानंतर याच्यावर ही कारवाई आहे ती गृह विभागाच्या वतीने आहे ती केलेली माहिती मिळते। हा सायन पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होता। चेंबूरमध्ये खरं तर मोठ्या संख्येने हे आंदोलन आहे ते झालं होतं आणि या आंदोलनादरम्यान काही तरुणांना आहे ते ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्यावेळेस खरं तर ही दमदाटी आहे धमकावणी आहे ती करण्यात आलेली पाहायला मिळत होती। आणि त्याच दरम्यान आता या सगळ्या संदर्भातली चौकशी केल्यानंतर या पोलीस शिपायाला आहे ते निलंबित केलेलं गृह विभागाकडून सांगण्यात येत आहे। नक्कीच धन्यवाद गणेश दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर सध्या तरी आता या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आलेली आहे, याची दखल घेण्यात आली आहे या व्हिडिओची। वापस अगर किधर मिला नहीं तो फिर मेरे साथ बेकार आदमी